आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती सुरेश पारधी यांनी महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी कोळी कांबळे यांचे अनुसूचित जमाती एसटी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा दावा करत त्यांचे नगरसेवक पद तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. स्वाती पारधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2025-26च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 मधील अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर अश्विनी कोळी कांबळे निवडून आल्या, मात्र त्या अनुसूचित जमातीच्या नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती पुणे यांनी अश्विनी कोळी कांबळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांचा जात वैधता दाखला रद्द व जप्त करण्याचे आदेश दिले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम संबंधित तरतुदीनुसार अश्विनी कोळी कांबळे यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द करून अनुसूचित जमाती समाजाला न्याय द्यावा अशी मागणी स्वाती पारधी यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 20 मध्ये अश्विनी विनोद कोळी, अश्विनी दत्तात्रय कांबळे ह्या अनुसूचित जमातीकडनं उपगटातून उभ्या राहिल्या होत्या. खरं त्या अनुसूचित जमातीच्या नसल्याने आज जात पडताळणी विभागाला मी प्रयत्न केले. 5-6 महिने त्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे आणि त्यांनी ईमेल पण पाठवले, महानगरपालिकेला पत्र पण दिले, मला पण दिले, त्यांना पण दिले. तसं पाहिलं तर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी आदिवासी समाजच नाही आहे आमचा. तरी पण वस्तुस्थिती अशी आहे की या पश्चिम महाराष्ट्रात आदिवासी समाज नाही आहे. तरी पण यांना जबरदस्तीने त्यांना हे की आमदार साहेबांना माहीत होतं की ह्या त्या कॅटेगरीच्या नाही, तरी पण त्यांना पक्षात घेऊन तिकीट दिली आणि निवडून आणलं. मग आमच्यावर खऱ्या आदिवासीवर अन्याय झाला आहे. ह्या बोगस त्यांनी सगळी कागदपत्र जोडून जात पडताळणीला दिलं. त्यांनी ऑलरेडी रद्द केलेलं आहे. आज मी न्याय मागायला आले महानगरपालिकेला. 4-5 दिवस झालं पत्र येऊन, आज त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही त्या पत्रावर. मग आमचं आदिवासीचा हक्क छेनायचा त्यांचा प्रयत्न आहे का वंचित ठेवायचे त्यांना, हे महापालिकेला विचारायचं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या 2025-26च्या निवडणुकीत प्रभाग 20 मध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण पडलं होतं. मात्र अश्विनी कोळी कांबळे मॅडम या आमच्याकडे आल्या होत्या तिकिटासाठी. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की यांचं कास्ट व्हेरिफिकेशन होत नाही, म्हणून आम्ही त्यांना काय बरोबर घेतलं नाही. मात्र स्वतःला खूप कायदेशीर पंडित समजणाऱ्या आमदारांनी त्यांनी मुलाच्या पॅनलमध्ये घेतलं. कुठल्या गैरमार्गानं हे सगळं पॅनल निवडून आलं. त्यानंतर त्याच समाजातील खऱ्या आदिवासी स्वाती सुरेश पारधी ताईंनी अनुसूचित जमाती समिती जी आहे पुण्याला, तिथं तक्रार केली होती. त्या संदर्भात 20/2/2026 रोजी मी तक्रार केली होती. त्यावेळेला अनुसूचित जमातीच्या समितीनं गेले 6 महिने व्यवस्थित त्यांची चौकशी करून 20 पानी निकाल 3 तारखेला दिलेला आहे. आणि त्यामध्ये अश्विनी कोळी उर्फ कांबळे मॅडम, म्हणजे त्यांचं माहेरचं आडनाव कांबळे, त्यांचं जात प्रमाणपत्र बोगस ठरवलं, रद्द करायचे आदेश दिलेले. त्या संदर्भात माननीय आयुक्तांना पण त्यांनी तसा मेल पाठवलेला आहे. तो मेल पाठवल्यानंतर पोचल्यानंतर लगेच त्यांचं नगरसेवकपद रद्द करणं हे शासनाच्या नियमामध्ये आहे. मात्र मॅडम मसुरीला आहेत, ट्रेनिंगसाठी आहेत, ऑन ड्युटी आहेत, आम्ही समजू शकतो. काल कलेक्टर साहेबांनी त्यांच्याशी ऑनलाईन फोनवर पण बोललेले आहेत. डिजिटल साईनच्या द्वारे ही प्रक्रिया पूर्ण झाली असती. काल रोकडे साहेबांनी आमचं परवा याच्या संदर्भात बोलणं झालं. पण आज तुम्ही महापालिकेत पाहिलं तर रोकडे साहेब नाहीत, अश्विनी पाटील मॅडम नाहीत, कोणीही नाही. आम्हाला एक असा डाऊट आलेला आहे की यांच्या हक्काने यांना कुठं तर स्टे मिळेपर्यंत कुठं त्यांना ट्रिपला वगैरे पाठवलं आहे का मुंबईला पाठवलं आहे का, तर स्टे कोर्टाचे ऑर्डर मिळेपर्यंत ही लोक सगळी गायबच राहणार आहेत का, खऱ्या आदिवासीला न्याय मिळणार नाही का. झालं ना, आता या मॅडमना आम्ही एवढी लढाई करून खरं झालं. आज जात पडताळणी ऑफिसनं आदेश पारित केलेला आहे.
दुसऱ्या महापालिकेच्या आयुक्तांनी तुम्ही पाहू शकता, नाशिक असू द्या, विदर्भातले असू द्या, लगेच ते नगरसेवक पद रद्द केलेलं आहे. आज ऑर्डर होऊन 3 तारखेला ऑर्डर झालेली आहे. आज 8 तारीख आहे, 5वा दिवस आहे आज महापालिका अधिनियम पुस्तकात काय म्हणलं जाते की त्या क्षणापासून तुम्ही नगरसेवक पदासाठी अनर्ह आहात, म्हणजे तुम्ही लायक नाही, तुमचं रद्द करायचंय. आणि हे अधिकार आयुक्त मॅडम नाहीत. आयुक्त मॅडम आज ट्रेनिंगला असल्यानंतर खालच्या अधिकाऱ्यांनी टिप्पणी करून डिजिटल साईन घ्यायचं कालपर्यंत चाललं होतं, पण आज सगळेच गायब झालेले आहेत. आज महापालिकेत तुम्ही बघितला तर एकही अधिकारी नाही. आमचा असा आरोप आहे की हे होईपर्यंत यांना कुठं पाठवलंय का, यांना गायब केलंय का, यांना इथे येऊ नका म्हणून सांगितलंय का. त्यासाठी आज आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी बसून मूळ आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आज आम्ही 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलोय. उद्या आमची आंदोलनाची दिशा यापेक्षा तीव्र असेल.